Hello friends, good morning. Welcome back to you. Friends, today we are going to see a story, an astrologer's day in Marathi. आतापर्यंत आपण ॲस्ट्रोलॉजर्स डेची ऍक्टिव्हिटी बघितली ॲज डे कशी. त्यानंतर आपण ती स्टोरी मराठीत एक्सप्लेनेशन करणार आहोत. तर त्यापूर्वी सर्वांनी आपला हा मोबाईल आपल्या समोर ठेवा, टेक्स्टबुक, नोटबुक आणि पेन सुद्धा. आणि असं समजा की तुम्ही तुमच्या विद्यालयात म्हणजे पंख विद्यालयात आहात, ते पण 215च्या वर्गात. जेव्हापर्यंत तुम्ही असं वातावरण तयार करत नाही तेव्हापर्यंत तुम्हाला शिकण्याचा आनंद मिळणार नाही. सो लेट्स स्टार्ट अ स्टोरी एक्सप्लेनेशन इन मराठी. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. आपलं जे या लेसनचं टायटल आहे अन ॲस्ट्रोलॉजर्स डे, ते आपण बघूया. ॲस्ट्रोलॉजर म्हणजे ज्योतिष आणि ॲस्ट्रोलॉजर्स डे म्हणजे ज्योतिषाचा एक दिवस. या ठिकाणी अपॉस्ट्रॉफी लावलेला आहे, म्हणजे तो जो दिवस आहे फक्त ॲस्ट्रोलॉजर्सचा आहे असं या ठिकाणी सांगायचं आहे. ओके, तर हा दिवस कसा आहे, या ठिकाणी कसं घडतं, ही स्टोरी काय आहे ते आपण बघणार आहोत. चला मग जाऊया लाईन टू लाईन, आपण एक एक ओळीचा अभ्यास या ठिकाणी करूया. पंक्च्युअली ॲट मिड डे ही ओपन हिज बॅग. बघा काय सांगितलंय. पंक्च्युअलीचा अर्थ या ठिकाणी तुम्ही नोटबुक मध्ये लिहायचं, वेळेनुसार, अगदी वेळेवर, नेहमीच्या वेळेवर. ॲट मिड डे मध्यान्ह आपण त्याला म्हणतो, म्हणजे आपण म्हणूया दुपारचे 12. ओके, ॲट मिड डे ही ओपन हिज बॅग. बघा ज्योतिष जो असतो त्यांच्याकडे त्याची बॅग असते आणि ती बॅग त्याने उघडली. अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. आणि त्या बॅगमध्ये जे त्याचे व्यावसायिक उपकरणे होते ते त्यांनी पसरवली. विच कन्सिस्टेड ऑफ अ डझन काउरी शेल्स. ओके, आता ती बॅग त्यांनी पसरवली, त्या ठिकाणी तो बसला अगदी वेळेवर. पण त्याच्याकडे कोणकोणती साहित्य होती, हा जो त्याचा व्यवसाय, हा जो त्याचा प्रोफेशनल आहे, नेमकं याच्याकडे काय काय साहित्य होतं ते आपण बघूया. कन्सिस्टेड म्हणजे काय काय होते, काय समाविष्ट त्या बॅग मध्ये होतं. बघा, ऑफ अ डझन काउरी शेल्स. काउरीचा अर्थ या ठिकाणी बघा इकडे व्होकॅब्युलरी दिलेली आपल्याला, आणि या व्होकॅब्युलरी मध्ये पहिला शब्द आहे काउरी, अ सी ॲनिमल. सी ॲनिमल म्हणजे आपण त्याला म्हणूया कवड्या. काउरी हा शब्दाचा मराठीत अर्थ होतो कवड्या. पूर्वीच्या काळी या कवड्यांचा वापरच करून ज्योतिष जे आहे ते आपलं भविष्य सांगत असायचे. पुढे बघूया. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट. त्यांच्याकडे एक कापड होता आणि त्या कापडावर एक चार्ट ड्रॉ केलेला होता, आणि तो जो चार्ट होता तो अतिशय रहस्यमय. ऑब्स्क्युअरचा अर्थ होतो डिफिकल्ट टू अंडरस्टँड. इकडे दिलंय बघा त्याचे मिनिंग, डिफिकल्ट टू अंडरस्टँड. आणि मिस्टिक म्हणजे रहस्यमय, जे आपल्याला कळणार नाही, फक्त ते ॲस्ट्रोलॉजर्सलाच कळतं. मिस्टिकचा अर्थ या ठिकाणी दिलाय इन इंग्लिश, समथिंग दॅट रिलेट्स टू सुपर नॅचरल पॉवर्स अँड इज नॉट इझिली टू अंडरस्टँड. म्हणजे जे समजायला कठीण आहे असं रहस्य असलेलं तो चार्ट. त्याच्याकडे होतं एक नोटबुक, अ बंडल ऑफ पल्मायरा रायटिंग. मित्रांनो, पल्मायरा म्हणजे काय बघा, इंग्लिश मध्ये इथे दिलेलं आहे अ काइंड ऑफ पाम, म्हणजे पाम वृक्षाची जी साल होती त्या सालीचा रायटिंग साठी वापर करायचे. ओके, हे त्याचं साहित्य आहे. आता त्याच्या पोशाखकडे जाऊया आपण. आर के नारायण यांनी खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी त्याच्या पोशाखाचं वर्णन केले. लाईन टू लाईन बघा. कुठला डिफिकल्ट वर्ड्स तुम्हाला आला असेल तो आपल्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. हिज फोरहेड वॉज resplendent with scarred ash and vermilion. बघा त्याचे जे कपाळ होतं ना, ते कपाळ राख लावून आणि सिंदूर लावून तेजस्वी असं दिसत होतं. अँड हिज आईज स्पार्कल्ड विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम. आणि त्याचे डोळे अगदी चकाकी तेज असलेले होते. विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. ते तेजस्वी चकाकी देणारे जे डोळे होते ते जसे ग्राहकांना शोधताय, सर्चिंग करताय. बट परंतु
which his simple clients took to be a prophetic light and felt comfort. परंतु त्याचे जे ग्राहक होते ते खूप साधे होते. त्यांना तो पोशाख पाहिला की त्यांना असं वाटायचं की हाच तो ज्योतिष आहे जो आपलं भविष्य सांगू शकतो. ओके, इथपर्यंत आपल्याला कळालं असेल. वरून बघा, काही शब्द तुम्हाला डिफिकल्ट जात असतील तर ते नोट डाऊन करा. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली enhanced by their position placed as they were between the painted forehead. बघा, त्याच्याकडे एक शक्ती होती आणि ती शक्ती म्हणजे त्यांची डोळ्याची. पण त्या डोळ्यांची शक्ती का वाढत होती? कारण त्याची ती राहण्याची पोझिशन, बसण्याची पोझिशन, ॲज दे वेअर बिटवीन द पेंटेड फोरहेड, त्याच्या कपाळावर जे काही पेंटेड केलेलं होतं, ती सिंदूर असेल, ती राख असेल, त्यामुळे अँड अँड डार्क विस्कर्स, आणि त्याची जी दाट असली दाढी होती, विच स्टीम डाऊन इज चीक्स, त्याच्या त्या गालाच्या खाली येणारी जी दाढी होती ती सुद्धा कस्टमरला अट्रॅक्ट करणारी होती. आणि ज्योतिष म्हटलं तर अशाच पद्धतीचा त्याचा पोशाख. इवन हाफ विट्स आईज वुड स्पार्कल इन अ सच सेटिंग. आणि हाफ विट्स हा शब्द आला बघा या ठिकाणी. हाफ विट्सचा अर्थ होतो जे अर्धबुद्धी लोक असतात, जे ज्योतिष मानतात, ते त्याच्याकडे सहज अट्रॅक्ट व्हायचे. त्याच्याकडे ती चकाकी त्याची ती पाहून, त्याच्या पोशाख पाहून त्याच्याकडे अट्रॅक्ट व्हायचे. पण हा जो ऍस्ट्रोलॉजर होता तो पण खूप हुशार होता, लोकांना अगदी सहज अट्रॅक्ट करायचा. पुढे जाऊया. टू क्राउन द इफेक्ट, या ठिकाणी बघा ही फ्रेज आहे. या फ्रेजचा अर्थ होतो प्रभाव पाडण्यासाठी घेतलेला पेहराव. आता त्याला प्रभाव कोणावर पाडायचा होता? तो म्हणजे कस्टमरवर. मग त्याचा पेहराव आपण बघितला की कशा पद्धतीचा आहे. ही वूड अ सॅफ्रॉन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. बघा, त्याच्याकडे एक पगडी पण होती जी केसरी रंगाची होती. त्या पगडीमुळे तर निश्चितच तो वाटायचा की तो एक ज्योतिष आहे. दिस कलर स्कीम नेव्हर फेल्ड. आणि अशा कलर असलेले जे काही ज्योतिष असतात ते कधी बी अपयशी होत नाही, त्यांना यशच मिळतं. म्हणजे जे लोक ऍस्ट्रोलॉजर्सला मानतात ते नेहमी त्यांच्याकडे जात असतात. पीपल वेअर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज अँड अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस ऑर डायलिया स्टॉक्स. या ठिकाणी थोडीशी तुलना केली बघा. म्हणजे मधमाशी ज्याप्रमाणे कॉस्मॉस या झाडाकडे, या देठाकडे अट्रॅक्ट होते, त्याचप्रमाणे या ऍस्ट्रोलॉजर्सकडे कस्टमर अट्रॅक्ट व्हायचे. त्याच्या पोशाख पाहून, त्याच्या डोळ्यातलं ते तेज पाहून त्याकडे अट्रॅक्ट व्हायचे. ही सॅट अंडर द बॉज ऑफ अ स्प्रेडिंग टमराइंड ट्री विच. आता तो बसायचा कुठे? तर एक चिंचेचं झाड होतं. त्या चिंचेच्या झाडाखाली, खूप फांद्या असलेल्या चिंचेच्या झाडाखाली तो बसायचा. आणि ते झाड होतं, कुठे होतं ते? विच प्लॅंक अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. टाउन हॉल पार्क हे जे काही ठिकाण आहे, या ठिकाणाला जो एक रस्ता लागलेला आहे त्या ठिकाणी तो बसायचा. इट वॉज रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. वेगवेगळ्या गोष्टींमुळे हे जे काही ठिकाण होतं ते खूप नावाजलेलं होतं. बघा, रिमार्केबल म्हणजे नावाजलेलं. ओके. अ सर्जिंग, सर्जिंग हा थोडा नवीन शब्द आहे तुमच्यासाठी. लाट उसळणे, गर्दी होणे. अ सर्जिंग क्राउड म्हणजे गर्दी असलेला ठिकाण. वॉज ऑलवेज मुव्हिंग अप अँड डाऊन हिज नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. बघा, सकाळपासून तर रात्रीपर्यंत त्या ठिकाणी त्या रस्त्याला नेहमी लोकांची ये जा व्हायची. म्हणजे लोक यायचे आणि जायचे. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. याच ऍस्ट्रोलॉजरच्या आजूबाजूला खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय, व्यापार होत असायचे. ट्रेड्स म्हणजे या ठिकाणी आपण व्यापार घेऊया, आणि ऑक्युपेशन्स म्हणजे व्यवसाय. म्हणजे त्या रस्त्याच्या लगत वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आणि व्यापार व्हायचे. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, बघा, मेडिसिन सेलर्स त्या ठिकाणी होते, म्हणजे औषधी विक्रेते होते. सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, म्हणजे चोरलेली जी काही कपाट वगैरे किंवा कबाडखाना आपण त्याला म्हणूया, त्या ठिकाणी होते. मॅजिशियन्स, जादूगार होते. अँड
above all an auctioneer of cheap cloth. आणि जे काही स्वस्त मिळणारे जे काही कापड होते, ड्रेसेस होते, त्याचा लिलाव पण त्या ठिकाणी होत होता. हु क्रिएटेड इनफ डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. आणि या ठिकाणाला, या छोट्याशा टाउनला अट्रॅक्ट करण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या जवळपास बऱ्यापैकी गोंगाट व्हायचा. डीन डीन म्हणजे इनफ डीन म्हणजे डीन या ठिकाणी DIN, डीन म्हणजे गोंगाट. अशा पद्धतीचा गोंगाट त्या ठिकाणी होत असायचं. आणि मित्रांनो, या ऍस्ट्रोलॉजिस्टच्याच पुढे एक वेंडर होता. आपण त्याची या ठिकाणी माहिती घेऊया. बघा, नेक्स्ट टू हिम इन होसिफोर्नेस केम अ वेंडर ऑफ फ्राईड ग्रनट. बघा, जे भाजलेले शेंगा असतात ते विकणारा एक विक्रेता. वेंडर म्हणजे विक्रेता. फ्राईड म्हणजे काय? भाजलेल्या. ग्रुनट म्हणजे शेंगा. या ठिकाणी तो जो काही वेंडर होता तो खूप गोंगाट करणारा, गोंधळ करणारा, म्हणजे गर्दी करणारा व्यक्ती होता. त्याच्याकडे का गर्दी व्हायची? हु गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम इच डे. आता हे जे त्याचं दुकान होतं, ह्या दुकानाला तो प्रत्येक दिवशी वेगळं नाव द्यायचा. फॉर एक्झाम्पल, तो म्हणायचा बॉम्बे आईस्क्रीम वन डे. एखाद्या दिवशी तो बॉम्बे आईस्क्रीम असं नाव द्यायचं. अँड ऑन द नेक्स्ट दिल्ली आल्मंड असं दुसरं नाव द्यायचं. आणि तिसऱ्या दिवशी द्यायचं ऑन द थर्ड डे राजास डेलिकेसी. अँड सो ऑन अँड सो फॉर. अँड पीपल फ्लॉक टू हिम. बघा, दर दिवशी तो वेगळे नावांनी त्याचं दुकान मांडायचा आणि लोक त्याकडे गर्दी करायचे. पीपल फ्लॉक्ड हिम म्हणजे गर्दी त्याकडे लोक करत असायचे. कन्सिडरेबल पोर्शन ऑफ हिज क्राऊड डॅलीड बिफोर द ऍस्ट्रोलॉजर्स टू. परंतु एक गोष्ट याच्यात अशी आहे बघा, डॅलीड नावाच्या शब्दाला वेस्टेड टाइम टू जस्ट हँगिंग अराउंड म्हणजे फक्त सहज वेळ घालवणारे जे लोक असतात ते त्या ठिकाणी सुद्धा गर्दी करायचे. ऍस्ट्रोलॉजर्सला पाहण्यासाठी गर्दी करायचे. अशी एक वेगळी प्रकारची गर्दी पण त्या ठिकाणी होती. द ऍस्ट्रोलॉजर्स क्रॅकल्ड अँड स्मोक्ड अप अबोव द ग्रोनट हीप नियर बाय. आता हा शेंगा विकणारा जो काही व्यक्ती होता त्याच्या आजूबाजूला हे जे काही ज्योतिष होते, छोटे छोटे लाकडं घ्यायचे आणि त्या ठिकाणी धूड करायचे. हे जे स्मोकअप करायचे किंवा क्रॅकल करायचे आणि थोडंसं जाडायचे. व त्याच्यावरून वाटायचं की हे ज्योतिष आहेत. ओके. Half the enchantment of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lighting. आता तो जो एरिया होता टाउन हॉल पार्क, त्याच्या आजूबाजूला नगरपालिकेने कुठल्याही प्रकारचा स्ट्रीट लॅम्प त्या ठिकाणी लावलेला नव्हता किंवा लाइटिंग लावलेली नव्हती. आणि फक्त हे ज्योतिष किंवा काही लोक त्या ठिकाणी जे काही जाडायचे त्याच्यावरून त्या ठिकाणी प्रकाश असायचा. तिथलं आकर्षण बघा, एन्चांटमेंट म्हणजे मॅजिकल इफेक्ट ऑर चार्म. आपण त्याला आकर्षण असं म्हणूया. वन ऑर टू हॅड हिसिंग गॅस लाईट्स. आता त्या ठिकाणी काही जे वेंडर होते त्यांच्याकडे गॅस लाईट्स होते. ओके. सम हॅड नेकेड फ्लेअर्स स्टक ऑन पोल्स. काही लोक उघड्यावर, नेकेड म्हणजे उघड्यावर मशाली, बांबूच्या मशाली तयार करायचे. सम वेअर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स. काही लोक सायकलवर लॅम्प लावायचे. अँड वन ऑर टू लाईक द ऍस्ट्रोलॉजर मॅनेज विदाउट लाईट्स ऑफ देअर ओन. आणि काही लोक ऍस्ट्रोलॉजर्स सारखे प्रकाशाची गरज नसताना सुद्धा त्या ठिकाणी दुकान मांडत असायचे. ओके. पुढे बघा. इट वॉज अ bewildering म्हणजे गोंधळून टाकणारे क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. मित्रांनो, या प्रकाशामुळे बऱ्यापैकी त्या ठिकाणी सावली पडायची, प्रकाशाची किरण पडायची. आणि दिस सुटेड द ऍस्ट्रोलॉजर्स व्हेरी वेल. आणि हा जो काही ज्योतिष आहे त्याला अशा वातावरणाला अगदी म्हणजे सूट व्हायचं. आणि या ऍस्ट्रोलॉजरला अशाच पद्धतीचं वातावरण लागतं. फॉर द सिम्पल रिझन that he had not in the least intended to be an astrologer when he began life. Actually,
जेव्हा त्याने ऍस्ट्रॉलॉजरने जेव्हा त्याच्या जीवनाला सुरुवात केली, त्याच्या लाईफला बिगन केलं, बघा बिगिनचा भूतकाळ बिगन, त्यावेळेला त्याला ऍस्ट्रॉलॉजर्सचं कुठल्याही प्रकारचा नॉलेज नव्हतं किंवा त्याला ऍस्ट्रॉलॉजर्स बनायचंच नव्हतं. ओके, and he knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to him next minute. Actually, त्याला पुढच्या व्यक्तीबरोबर काय घडणार आहे, त्याच्याबरोबर काय घडणार आहे याचं थोडंसंही नॉलेज नव्हतं, फक्त त्याला प्रॅक्टिस होती. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वेअर इज इनोसंट कस्टमर्स. म्हणजे त्याचे जे ग्राहक होते त्याच ग्राहकाप्रमाणे हा ऍस्ट्रॉलॉजर होता. त्याला सुद्धा ग्रह, तारे, नक्षत्र याचं नॉलेज नव्हतं. 8 तरी पण बघा, YET 8 तरी सुद्धा ही सेड थिंग्स विच प्लीज अँड एस्टोनिश एव्हरीवन. परंतु तो काही अशा गोष्टी सांगत होता की लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट व्हायचे, त्याकडे लोक चकित व्हायचे. एस्टोनिश्ड, चकित करणारे तो बोलायचा आणि खूप लोकांना तो आनंदित करायचा. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड श्रीवड गेसवर्क. कारण त्याच्याकडे स्किल होतं. बघा, त्याच्याकडे जे स्किल होतं त्याचा तो अभ्यास, स्टडी, त्याच्याकडे प्रॅक्टिस, त्याच्याकडे सराव होता. आणि श्रीवड म्हणजे चतुर, तर्क लावणारा तो. बघा, गुड ऍट जजिंग पीपल अँड क्लेवर, म्हणजे लोकांना कशा पद्धतीने हँडल करायचं, लोकांना कसं ओळखून घ्यायचं, आपण जे सांगितलं ते लोक मानतील अशा लोकांना गेस तो सहज करायचा. ऑल द सेम इट वॉज ॲज मच ॲज अन ऑनेस्ट मॅन लेबर ॲज एनी अदर. म्हणजे ज्याप्रमाणे कामगार असतात, हातमजुरीवाले लोक असतात, त्याच पद्धतीचा तो होता. अँड ही डिझर्व द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. आणि इतरांप्रमाणेच तो दिवसाच्या शेवटी ॲट द एंड ऑफ द डे ही कॅरीड, तो त्याच्या घरी थोडेफार पैसे, वेजेस या ठिकाणी नवीन शब्द आला बघा, वेजेस म्हणजे पगार, म्हणजे जे काही कमवायचा तो सकाळपासून तर रात्रपर्यंत जे काही कमवायचा ते सर्व तो घरी घेऊन जायचा, जस्ट लाईक अ लेबर. ओके मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. आतापर्यंत मी जे काही तुम्हाला शिकवलं लाईन टू लाईन, याच्यात काही शब्द राहून गेले असतील आणि तुम्हाला कळाले पण नसतील, तर सगळ्यांनी इथपर्यंत सर्व 2-3 वेळेस वाचायचं आहे. त्याच्यावरचे जे डिफिकल्ट वर्ड्स आहेत ते तुम्ही मला व्यक्तिगत शेअर करू शकतात, किंवा तुम्ही ते फाइंड आउट करा आणि पुन्हा 1-2 वेळेस हा पॅरेग्राफ वाचायचे. ओके, थँक्यू. नेक्स्ट आपण पुढचा जो काही, आपण बघा ही जी स्टोरी आहे अन ऍस्ट्रोलॉजर्स डे, हे आपण 3 पार्ट मध्ये करणार आहोत. हा पार्ट फर्स्ट होता, सेकंड आणि थर्ड, हे 3 पार्ट मध्ये करूया. आणि जो नेक्स्ट पार्ट राहील आपला तो राहील ब्रेन स्टॉर्मिंगचा. ब्रेन स्टॉर्मिंग, इट इज अ activity at the end of the lesson. We will study on it. Okay, thank you.